संस्कृतातील सुभाषित. गृहस्थाश्रम प्रशंसा. गृहस्थाश्रमामध्ये कशाला राहायला हवं, संन्यास का घेऊ नये किंवा संन्यासापेक्षा गृहस्थाश्रम का जास्त श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ही सुभाषितं आहे. तर त्यातलं एक सुभाषित आपण आज बघूया. न्यायार्जित धनः तत्त्वज्ञाननिष्ठोऽति तिथि प्रियः शास्त्रवित्सत्यवादी च गृहस्थोऽपि विमुच्यते. न्यायमार्गाने धन मिळवणारा, तत्त्वज्ञानावर निष्ठा असलेला व अतिथी लोकांना प्रिय वाटणारा, शास्त्र जाणणारा व सत्यप्रिय असा मनुष्य गृहस्थाश्रमी असूनही मुक्त होतो. खूपदा असं बोललं जातं की संन्यास घ्यायला पाहिजे आणि हे सगळं करणार, पण जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास न घेता ती गृहस्थ असूनच या संसारामध्ये राहूनच सगळे व्यवहार पार पाडून, धर्माप्रमाणे पार पाडून जी व्यक्ती पुढे जाते त्या व्यक्तीला गृहस्थ संन्यासी असे म्हणतात. तर असाच शमश्लोकी एक श्लोक आहे. अतिथीप्रिय धर्मनिष्ठ, न्यायाने धन मिळवी, शास्त्र जाणे वदे सत्य, गृहस्थही मुक्ती पावतो. गृहस्थही मुक्ती पावतो. जो गृहस्थ न्यायाने धर्मनिष्ठ राहतो, कुठलीही गोष्ट चुकीची करत नाही, न्यायाने धन मिळवतो, धन मिळवण्यासाठी ह्याला खोटं बोल, त्याला खोटं बोल, त्याच्याकडून लुबाडून आण, ह्याच्याकडून लुबाडून आण, असं नाही करता न्यायाने धन मिळवतो. शास्त्र जाणे वेद सत्य वदे सत्य, शास्त्र जाणतो, ज्याला ज्ञान आहे, जो शास्त्र जाणतो, ज्याला ज्ञान आहे आणि जो सत्य बोलतो, असा गृहस्थ जरी असला तरी सुद्धा तो मुक्त होतो, असं बोलतात इथे.